नागपुर से बीजेपी नेता परिणय फुके का बड़ा बयान सामने आया है। महानगर पालिका चुनाव नतीजों पर बोलते हुए फुके ने कहा कि महाराष्ट्र में अब सिर्फ एक ही ब्रांड है और वह है देवा भाऊ। ठाकरे ब्रांड पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि राज और उद्धव ठाकरे ने खुद अपने ब्रांड को खत्म कर दिया है और बालासाहेब ठाकरे की विरासत को आज एकनाथ शिंदे आगे बढ़ा रहे हैं। मुंबई महापौर को लेकर फुके ने दो टूक कहा, मुंबई में हिंदू और मराठी महापौर ही होगा। संजय राउत पर तंज कसते हुए बोले कि उद्धव ठाकरे को आत्मचिंतन करना चाहिए क्योंकि पार्टी के हालत के लिए राउत जिम्मेदार है। सुनिए क्या कहना है परिणय फुके। कालचा जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे। आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिले नाही। आता एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊ। हो, काल अनेक गोष्टी मुंबईत ठाकरे ब्रँड म्हणून जो प्रमोट करण्यात आलेला तो निष्प्रभ ठरलेला आहे। शरद पवारांचं संपूर्ण राजकारण पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही राष्ट्रवादी करून चमत्कार न केला। हे याचं काय याच्याबद्दल? बघा असं आहे की ठाकरे ब्रँडचा हे दोघेही भाऊ आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवलेला आहे। आणि मला असं वाटतं की आता जो वारसा माननीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो वारसा जो आहे, तो आता एकनाथ शिंदे साहेब चालवत आहे। मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेबांनी आपले पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत विलीन करून टाकावे आणि परत तो जो बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा जो नारा दिला होता, ते घेऊन शिवसेनेने आता काम केलं पाहिजे। हो, मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी होणार असं देवाभाऊ काळे म्हटले, निवडणुकीच्या आधी म्हटले होते। त्याचे शोध सुरू आहे असं म्हणायचं? नाही, निश्चितच आता जे निवडून आले, कारण मोठ्या प्रमाणात सगळे आपले कार्यकर्ते निवडून आले, सगळे आता नगरसेवक झाले आहेत आणि त्यामध्ये कोण मुंबई शहराला पुढे घेऊन जाऊ शकतो, कोण एक ट्रान्सपरंट तिथे सरकार देऊ शकतो आणि कोण चांगलं काम करू शकतो, त्यामध्ये निश्चितच निवड होणार। पण काल देवाभाऊनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत हिंदूच महापौर होणार आणि मुंबईत मराठीच महापौर होणार। संजय राऊतांनी म्हटलं की शिंदेनी गद्दारी केली नसती तर भाजपचा महापौर मुंबईत झाला नसता म्हटलं संजय राऊत. मला असं वाटतं की संजय राऊतजींनी आता आत्मचिंतन करण्याची फार आवश्यकता आहे। मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी आता आत्मचिंतन करण्याची फार आवश्यकता आहे, की संजय राऊत सारखे जे सकाळी 9 वाजताचे भोंगे यांनी आता बंद केले पाहिजे। या भोंग्यांमुळेच यांची अशी अवगती होत आहे। अ, मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली आपली आणि आज चांदण्याच्या अग्रलेखातून असं बोलण्यात आलेलं आहे की मुंबईचे आता अदानी स्थान होणार आहे, यावर काय बोलाल? नाही असं आहे, की हारल्यानंतर सामन्याने असं काहीतरी विरोधात लिहिलं नाही तर सामना चालणार कसा? आणि दुसरं आज जे आम्हाला वाटत होतं, की हे परत ईव्हीएम किंवा आणखीन निवडणूक आयोगावर हे जे टीका करतील, यांनी टीका केल्या नाही म्हणून मी त्यांचा फार आभार मानतो। रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य लातूरातलं, त्याच्यामुळे लातूरची सत्ता गेली का ते विलासराव देशमुख? बघा लातूर जे आहे पारंपरिकरित्या काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे। काँग्रेसच तिथे नेहमी निवडून येत येत चाललेली आहे आणि रवींद्र चव्हाणजींचा जो वक्तव्य आहे, त्याचा विपर्यास करण्याचा आणि त्याचा पॉलिटिकल फायदा घेण्याचा तिथे काँग्रेसनी प्रयत्न केला आणि ते त्या प्रयत्नात यशस्वी झाले। मुंबई असू दे राज्यातील इतरही महानगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुका लढल्या, त्यांनी सिद्ध केलेला विकासाचा रस्ता. निश्चितच यावेळेस जो मुद्दे होते ते नुसतं विकासाचे होते. त्या शहरामध्ये एक पारदर्शक कारभाराचे होते आणि निश्चितच देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाला या माध्यमातून स्वीकृती दिली आहे. त्यांच्या विकासाच्या मॉडेलला या माध्यमातून स्वीकृती दिली आहे. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेपासून मला असं रुपाली ठोंबरे असतील, तसं रील स्टारांना पुणेकरांना धक्का दिलेला आहे, त्यांना सर्वांना पराभूत केलेला आहे. असं आहे, की मतदान ज्यावेळेस करतात, त्यावेळेस लोकं फार विचारपूर्वक करतात. सामान्य जनता आपल्या सामान्य व्यक्तीला निवडून देतात, जो त्यांच्या अर्ध्या रात्री कामात येणार, जो त्यांचा मोहल्ला किंवा त्यांचा परिसर स्वच्छ ठेवणार, जो त्यांच्या तिथे एक भ्रष्टाचारमुक्त कारभार त्या तिथे चालवणार आणि या प्रकारचे रील स्टार मला वाटतं, की नुसतं हे नौटंकी असतात, यांच्या हे काही कधी निवडून येऊ शकत नाही.